कल्पना करा, आज तुम्ही एखादी भन्नाट ड्रोन, सॅटेलाइट इंटरनेट डिव्हाइस किंवा स्पाय गॅजेट ऑनलाईन ऑर्डर केली, पण दुसऱ्या दिवशी कस्टमवाल्यांनी त्याला जप्त केलं. तर का? कारण प्रत्येक टेक प्रॉडक्ट भारतात विकता येत नाही. काही प्रॉडक्ट्सवर सुरक्षा कारणांमुळे बंदी आहे, काही वायरलेस नियमांमुळे, तर काही प्रायव्हसी आणि नॅशनल सिक्युरिटीमुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतात बंदी घालण्यात आलेले किंवा विक्रीवर निर्बंध असलेले सर्वात इंटरेस्टिंग टेक प्रॉडक्ट्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा प्रॉडक्ट अजून सर्वांना माहीत नाहीये. भारतात प्रत्येक छोटे कॅमेरे बेकायदेशीर नाही, पण कपड्यांमध्ये, पेनमध्ये, बटनामध्ये किंवा घड्याळामध्ये लपवलेले गुप्त रेकॉर्डिंग डिव्हाइस अनेक परिस्थितीमध्ये कायदेशीर अडचणी आणू शकतात. प्रायव्हसी लॉ आणि सर्व्हिलियन्स संबंधित नियमामुळे अशा डिव्हाइसवर कडक नियंत्रण आहे. जर चुकीच्या पद्धतीने वापरले तर मोठी कारवाई होऊ शकते. दुसरं प्रॉडक्ट आहे इल्लीगल सिग्नल जॅमर. मोबाईल नेटवर्क जाम करणारे डिव्हाइस. हे तुम्हाला ऑनलाईन सहज दिसतील, पण भारतात सामान्य नागरिकांना मोबाईल सिग्नल जॅमर वापरण्याची परवानगी नाही. हे फक्त अधिकृत सरकारी संस्था किंवा परवानाधारक संस्थाच वापरू शकतात, कारण यामुळे इमर्जन्सी कॉल सुद्धा बंद होऊ शकतात. तिसरा डिव्हाइस आहे हाय पॉवर वॉकी टॉकीज. अमेझॉनवर दिसणारे अनेक वॉकी टॉकीज भारतात वापरणे नेहमीच कायदेशीर नसते. काही रेडिओ फ्रिक्वेन्सी ब्रँड वापरण्यासाठी परवानगी आवश्यक असते. परवानगीशिवाय अशा उपकरणांचा वापर नियमभंग ठरू शकतो. लेझर जॅमर्स. हे डिव्हाइस स्पीड कॅमेराला फसवण्यासाठी वापरले जातात. अनेक देशांप्रमाणे भारतातही अशा प्रकारच्या वापरावर कडक निर्बंध आहेत. ट्रॅफिक एन्फोर्समेंटमध्ये अडथळा आणणारी उपकरणे कायदेशीर अडचणीत आणू शकतात. आता जेव्हा स्टारलिंकने भारतात अधिकृत परवानगी मिळवण्यासाठी प्री ऑर्डर घेण्यास सुरुवात केली होती, तेव्हा सरकारने त्यावर आक्षेप घेतला होता. नंतर आवश्यक मंजुरीच्या प्रक्रियेनंतर परिस्थिती बदलली गेली. यामुळे समजते की आपण कोणतेही नवीन टेक्नॉलॉजी देशात वापरण्यासाठी नियामक मंजुरी किती महत्त्वाची असते. 6वा नंबर आहे चायनीज ॲप आणि त्यांचं डिव्हाइस. जसं चायनीज ॲपमध्ये टिकटॉक, UC ब्राउझर, शेअरइट, कॅम स्कॅनर अशा अनेक लोकप्रिय ॲप्सवर भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली होती. ॲप्लिकेशन बंद झाल्यानंतर त्यांच्याशी जोडलेले काही स्मार्ट हार्डवेअर प्रॉडक्ट पण बंद केले होते. हे आहे नेटवर्क बूस्टर नावाने अनेक डिव्हाइस विकले जातात, पण परवानगीशिवाय सेल्युलर सिग्नल बूस्टर वापरणे कायदेशीर नाहीये, कारण ते संपूर्ण परिस्थितीत नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. 8व्या नंबरचं डिव्हाइस आहे हॅकिंग गॅजेट्स. हॅकिंग गॅजेटमध्ये वायफाय पासवर्ड क्रॅकिंग टूल्स, RFID क्लोनिंग डिव्हाइस, USB अटॅक डिव्हाइस हे एथिकल सिक्युरिटी टेस्टिंगसाठी वापरले जाऊ शकतात, पण अनधिकृत वापर हा सायबर गुन्ह्यात मोडू शकतो. ड्रोन रेस्ट्रिक्शनबद्दल तुमचं मत काय? प्रत्येक ड्रोन भारतात बंद नाही, पण ड्रोन रूलनुसार रजिस्ट्रेशन, रिमोट ID, उड्डाण क्षेत्र आणि इतर नियम लागू होतात. नो फ्लाय झोनमध्ये ड्रोन उडवल्यास मोठा दंड होऊ शकतो. आता 10व्या नंबरला जे डिव्हाइस आहे ते आहे पॉवरफुल रेडिओ ट्रान्समीटर्स. काही इम्पोर्टेड रेडिओ डिव्हाइस भारताच्या फ्रिक्वेन्सी बँडच्या बाहेर काम करतात. अशा उपकरणांसाठी परवानगी असू शकत नाही, म्हणून स्वस्त मिळतो म्हणून कोणतेही इम्पोर्टेड वायरलेस डिव्हाइस विकत घेणे योग्य नाही. अनेक लोकांना असं वाटतं, जर एखादी वस्तू ॲमेझॉन किंवा दुसऱ्या वेबसाईटवर दिसत असेल तर ती भारतात पूर्णपणे कायदेशीर आहे. असं नसतं. काही वेळा विक्रेते परदेशातून विक्री करतात, परंतु भारतात तिचा वापर किंवा आयात नियमांच्या अधीन असते. म्हणून कोणती वायरलेस किंवा कम्युनिकेशन डिव्हाइस विकत घेण्यापूर्वी संबंधित भारतीय नियम तपासणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, टेक्नॉलॉजी जितकी पॉवरफुल होत आहे तितकेच कायदेही बदलत आहे. त्यामुळे कोणतेही गॅजेट विकत घेण्याआधी ते भारतात कायदेशीर आहे की नाही हे नक्की तपासा. मला सांगा, यापैकी कोणत्या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला आधी माहिती नव्हती? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट टेक माहितीसाठी टेक्नो डायनामिकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.